हॅलो डिअर स्टुडंट, याआधी आपण युनिट नंबर 1 मधले 2 टॉपिक वरचे जे एक्झाम्पल्स बघितले बरोबर. आता आपण को प्लॅनर कंकरंट फोर्स सिस्टीमवर आपल्याला युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि ऑलरेडी तो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, तो आज आपण त्याचं सोल्युशन बघत आहोत. तर को प्लॅनर कंकरंट फोर्स सिस्टीम म्हटलं की स्टुडंट एक लक्षात ठेवायचं की आपल्याला याच्यामध्ये इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स अप्लाय कराव्या लागतील, राईट. म्हणजे यावर मॅक्सिमम आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशन्सलाच फोकस करावं लागतं. इक्विलिब्रियम कंडिशन्स म्हटलं की मग आपल्याला लक्षात येतं की समेशन ऑफ एफ ऑफ एक्स अँड समेशन ऑफ एफ ऑफ वाय. म्हणजे मॅक्सिमम फोकस करायचा की दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला रिझोल्युशन ऑफ फोर्सेस ही पण कन्सेप्ट त्याच्यामध्ये येणार आहे बरोबर. चला तर बघूया. मग आपल्याला को प्लॅनर कंकरंट फोर्स सिस्टीमवर आलेलं हे युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे डिसेंबर 2017ला हा क्वेश्चन आला आहे आणि हा क्वेश्चन 6 मार्क्ससाठी येऊन गेला आहे बरोबर. आता आपण जसं यापूर्वी डिस्कस केलं आहे की आपल्याला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मध्ये एक तरी न्यूमेरिकल हे 6 मार्क्सचा असेल. मे बी अशा प्रकारे 6 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. बघूया या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काय विचारलं आहे. यस, द पोस्ट इज टू बी पुल्ड आउट ऑफ ग्राउंड युझिंग 2 रोप्स. ओके, ही अशी एक व्हर्टिकल पोस्ट आहे, असं त्याला आपण पोल म्हणूया. तो इथे फिक्स आहे, ही ग्राउंड पोझिशन आहे, हे दिसतंय. यस, ही ग्राउंड पोझिशन आहे, त्यामध्ये हा फिक्स झालेला आहे बरोबर. आता एका कुठल्या तरी व्हर्टिकल डिस्टन्सला अशा 2 प्रकारच्या रोप्स इथे कनेक्ट केलेल्या आहे आणि त्या रोप्सला वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन अप्लाय केलेलं आहे. यस, आणि त्याला आपण नावं दिलेत ए अँड बी ॲज शोन इन फिगर. रोप ए इज जेक्टेड अ फोर्स ऑफ 600 न्यूटन. यस, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 600 न्यूटन एका रोपचं काय दिलं आहे, फोर्स दिलेला आहे, करेक्ट. अँड इज डायरेक्टेड ॲट 60 डिग्री फ्रॉम हॉरिझॉन्टल. यस, म्हणजे त्या रोपचा अँगल किती आहे, हॉरिझॉन्टल पासून 60 डिग्री. यस, म्हणजे 60 डिग्रीवर तो काय करतोय, 600 न्यूटनचा फोर्स अप्लाय करतोय, राईट. is directed at 60 degree from horizontal if the resultant force acting on the post is to be, that is very important, resultant force acting on post is to be 1200 newton vertically. इथे बघा कुठे दिसतंय तुम्हाला 1200 न्यूटन, नो. बट या सेंटेन्स मध्ये आपल्याला क्लिअर केलंय की 1200 न्यूटन व्हर्टिकली अप्लाय होतोय. मी तुम्हाला यादी सांगितलंय की रिझल्टंट या फोर्स सिस्टीमचा जो रिझल्टंट आहे तो व्हर्टिकली म्हटलं की त्या केसमध्ये आपण समेशन ऑफ एफ ऑफ वाय या कन्सेप्टला इज इक्वल टू आर कन्सिडर करायचं डायरेक्टली. ओके, आता व्हर्टिकली म्हटल्यानंतर व्हर्टिकली अपवर्ड, यस दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे आपल्याला क्लिअर करून टाकलं की व्हर्टिकली अपवर्ड आणि या केसमध्ये आपला रिझल्टंट असतो पॉझिटिव्ह आर. यस, सो समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू आर. ओके, पुढे काय म्हटलंय, डिटरमाइन द फोर्स कॅपिटल टी इन द रोप बी अँड द करस्पॉन्डिंग अँगल थिटा. यस, जसं की 600 इकडे अप्लाय होतोय त्याचा अँगल 60 आहे. सिमिलरली इकडे बी कडे जो फोर्स जातोय त्याला म्हटलंय कॅपिटल टी, त्याची मॅग्निट्यूड किती आहे आणि त्याची डायरेक्शन म्हणजे थिटा, त्याचा हा जो थिटा आहे तो व्हर्टिकल पासून किती आहे. म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, यस या न्यूमेरिकल मध्ये रिक्वायर्ड आहे टी अँड थिटा. म्हणजे आपल्या या न्यूमेरिकलचं टार्गेट झालं आपल्याला टी आणि थिटा कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट. मग मला सांगा सगळ्यात इम्पॉर्टंट, या रिझल्टंटचं हेल्प घेऊन आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, अननोन टी अँड थिटा फाइंड करू शकतो. यस, मग आपल्याला या न्यूमेरिकलमध्ये गिव्हन काय आहे, आर आहे, किती म्हटलंय 1200 न्यूटन. यस, ओके. त्यानंतर अजून एक फोर्स आहे टुवर्ड्स द ए डायरेक्शन, किती आहे तो 600 न्यूटन आणि त्याचा अँगल पण अवेलेबल आहे तो म्हणजे 60 डिग्री. ओके, आता या दिलेल्या सगळ्या कंडिशन्सला आपल्याला या कंडिशन्सशी कम्पेअर करून काय करायचं, आता याचं सोल्युशन घ्यायचं आहे. ओके, चलो लेट स्टार्ट. ओके, आता मी काय केलंय, इकडे त्याच डायग्रामची एक सिंपल फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आपल्याला माहिती आहे फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली की मग आपल्याला क्लिअर होतं. यस, आणि सगळ्यात महत्त्वाचा हा क्वेश्चन कन्फ्युजिंग का आहे हे बघा. इथे फिक्स आहे, इकडे व्हर्टिकल काहीतरी डिस्टन्स दिला आणि तिथून ते फोर्स दाखवले. डोंट कन्फ्यूज, इथे कन्फ्यूज होण्यासारखं काहीही नाही आहे. असं इमॅजिन करा की आपल्याकडे हे नाहीच आहे. यस, आपल्याकडे काय, हे कुठल्याही प्रकारे हॉरिझॉन्टली इकडे कुठल्याही प्रकारे फिक्स कंडिशन्स आपण डिरेक्टली इथे घेऊ शकतो.
आता बघा किती इझी वाटतंय. यस, यालाच फोकस करायचं आहे. फक्त ते थोडं कन्फ्यूज करण्यासाठी कसा क्वेश्चन विचारलाय, एका डिस्टन्सवर आपल्याला त्या रूप दाखवल्यात. मग आपण यालाच काय करूया, मेन पोझिशन कन्सिडर करूया. ओके, मग इथे आपल्याला क्लिअर होईल की या फ्री बॉडी डायग्राम मधून आपल्याला आता इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स कन्सिडर करायच्या. राईट, इक्विलिब्रियम. मग मला सांगा इक्विलिब्रियमच्या कोणत्या दोन कंडिशन्स आपण घेतो. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0. नो, मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला कंडिशन्स न्यूमेरिकल मध्येच दिलंय की रिझल्टंट ॲक्ट व्हर्टिकली अपवर्ड. मग त्या केसमध्ये एफ ऑफ वाय इज इक्वल टू आर. सपोज याच न्यूमेरिकलमध्ये आपल्याला विचारलं असतं रिझल्टंट ॲक्ट हॉरिझॉन्टली टुवर्ड द राईट साईड, त्या केसमध्ये आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आर घेतलं असतं. करेक्ट. म्हणजे मी काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका. जर रिझल्टंट हॉरिझॉन्टली म्हटलं असतं तर आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्सच्या कंडिशन्समध्ये आर घेतलं असतं. बट आपल्याला रिझल्टंट व्हर्टिकली म्हटलंय म्हणून इथे एफ ऑफ वायला 0 म्हणायचं नाही. ओके, चलो लेट स्टार्ट. आता आपण फर्स्ट काय करणार आहे, रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ओके, आता रिझोल्युशन ऑफ फोर्स बघताना आपल्याला काय करायचं आता. यस, रिझोल्युशन ऑफ फोर्स पहिला आपण घेऊया 600 न्यूटनसाठी. किती अँगल आहे, 60. यस, अँगल विथ हॉरिझॉन्टल, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग त्यामध्ये काय करणार आपण, 600 साइन 60 फॉर व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली 600 कॉस 60. हा झाला इकडचं रिझोल्युशन. सिमिलर रिझोल्युशन आपण इकडे बघणार. यस, तुम्ही इकडेही असं लिहू शकता डिरेक्टली, नो प्रॉब्लेम. यस, सिमिलरली टी. आता बघा हा अँगल कशासोबत आहे, विथ व्हर्टिकल ॲक्सिस. हा अँगल कशासोबत आहे, विथ हॉरिझॉन्टल ॲक्सिस. मग आता इथे साइन घेतला, मग मी इकडे साइन घेईल का, नो. आता याच्यासोबत जर आपला अँगल दिलेला असेल तर डिरेक्टली कॉस तिकडे अप्लाय करून द्या. मग हा काय होईल, टी कॉस थिटा. हा काय होईल, टी साइन थिटा. वन मोर थिंग, याच्यामध्ये तुम्ही 90 मायनस थिटा पण करू शकता. समजा आपल्याला एक्स सोबतचा अँगल हवा आहे, म्हणजे कुठला, हा अँगल हवा असेल तर आपण याला 90 मायनस थिटा पण घेऊ शकतो. आणि मग तुम्ही म्हणू शकता टी साइन 90 मायनस थिटा, टी कॉस 90 मायनस थिटा. बट अल्टिमेटली आपल्याला माहिती आहे की कॉस 90 मायनस थिटा हा काय होतो, साइन थिटा. यस, मग एवढं करण्यापेक्षा डिरेक्टली काय केलं बघा आपण, टी साइन थिटा टी कॉस थिटा, म्हणजे तुमचं हे परत लिहिण्याचं कॅल्क्युलेशन्स कमी झालं. राईट. ओके, चलो आता आपलं रिझोल्युशन झालेलं आहे. यस, आता आपण काय करणार, इक्विलिब्रियम कंडिशनकडे येणार. सो फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन्स दॅट इज समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. ओके, चलो वन बाय वन. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट कंडिशन काय, समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आता इकडे बघूया आपण, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डायरेक्शन. डायरेक्शन बघा, राईट साईडला, माझ्या राईट साईडला जे जे फोर्सेस जातात त्यांना प्लस कन्सिडर करायचं. माझ्या लेफ्ट साईडला जे जे फोर्सेस जातात त्यांना निगेटिव्ह कन्सिडर करायचं. राईट. चला मग बघूया आपण काय काय आहे. यस, फर्स्ट 600 कॉस 60 कुठे अप्लाय होतोय, राईट साईडला. सो इथे पॉझिटिव्ह साईन आली. राईट. आता अजून कुठे, हॉरिझॉन्टल. यस, टी साइन थिटा मायनस टी साइन थिटा इज इक्वल टू 0. अजून कुठले फोर्सेस आहेत का बघा, नो, देर आर ओनली 2. या दिलेल्या फोर्स सिस्टीम मधला एक, त्या दिलेल्या फोर्स सिस्टीम मधला एक, अशा प्रकारचे दोन आपण इथे समोर कन्सिडर केले. आणि हे झालं तुमचं इज इक्वल टू 0. मग काय होईल, 600 कॉस 60 इज इक्वल टू, हा मायनसचा राईट साईडला गेल्यावर काय होईल, प्लस टी साइन थिटा. ओके, चला कॅल्क्युलेटर घ्यायचं आहे पटपटपट आणि 600 कॉस 60चा आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो 600 कॉस 60, यस 300. सर्वांनी चेक करा. आता इकडे बघा, जे दोन अननोन आपल्याला फाइंड आउट करायचे तेच दोन अननोन आपल्या इक्वेशन मध्ये आले. एक म्हणजे टी आणि दुसरं म्हणजे साइन थिटा. सो दॅट इज इक्वेशन नंबर 1. ओके, आता इक्वेशन नंबर 2 कुठून मिळेल, कंडिशन नंबर 2, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू कंडिशन नंबर 2
समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू आर. यस. मग आता सिमिलरली जसं इकडे आपण हॉरिझॉन्टल फोर्सेस घेतले, सिमिलरली व्हर्टिकल फोर्सेस, याच्यामध्ये पण साईन व्हर्टिकली जाणारा पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह. आता बघा किती फोर्सेस इकडे, यस दोनच आहे इकडे, आणि इकडे आपल्याला एक इम्पॉर्टंट काय आहे, इकडे कुठल्याही प्रकारे डाऊनवर्ड नाही आहे, म्हणजे निगेटिव्हची साईन येणार नाही. यस. सो फर्स्ट टी कॉस थिटा प्लस नेक्स्ट वन 600 साइन 60 इज इक्वल टू नॉट 0, दॅट इज आर. आणि आर आपल्याला किती दिलेला आहे, जर आपण न्यूमेरिकल मध्ये बघितलं तर आपल्याला कळेल की आर आपल्याला आहे 1200 न्यूटन. ओके. सो डिरेक्टली राईट डाऊन हिअर 1200 न्यूटन. ओके. आता इथे कोण अननोन आहे, टी कॉस थिटा आहे तसंच ठेवा. यस. 600 साइन 60 इकडनं जाऊन काय होईल, मायनस होईल. सो 1200 मायनस 600 साइन 60. चला पटपट परत कॅल्क्युलेट करा. 1200 मायनस ब्रॅकेट द्यायचं, विदाऊट ब्रॅकेट आन्सर काढाल तर ते चुकणार आहे. 600 साइन 60 680.38. मला टी कॉस थिटा काय मिळाला, 680.38. आता इथे जर मी ऑब्झर्व केलं तर मला लक्षात येईल तेच दोन अननोन मला परत इथे मिळाले. टी कॉस थिटा इज इक्वल टू 680.38. यस. सो दॅट इज इक्वेशन नंबर 2. आता मला सांगा इक्वेशन 1 आणि 2 ला जर मी फोकस केलं तर मला काय कळतं, बघा जरा. इक्वेशन 1 आणि 2 कडे जर आपण फोकस केलं तर आपल्याला कळतंय त्यात आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स मिळालेले आहेत, राईट. मग या ट्रिग्नोमेट्रिक टर्मचा यूज करून मी काय करू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये एकदम सिंपल कन्सेप्ट आपल्या लक्षात येईल की टॅन थिटा तयार होतोय, राईट. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग मी या फंक्शनचा यूज करू शकतो का, या फॉर्म्युलाचा यूज होऊ शकतो का, यस ऑब्विसली. काय होणार, इक्वेशन नंबर 2 आणि 1 आणि 2 कडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येत आहे की टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू, बघा टी साइन थिटा त्याचा आन्सर किती आहे 300 डिवाइड बाय टी कॉस थिटा त्याचा आन्सर किती आहे 680.38. टी टी कॅन्सल झाले, साइन थिटा आपण कॉस थिटा झाले, टॅन थिटा. यस. इथे झालं हे टॅन थिटा इज इक्वल टू 300 अपॉन 680.38. कॅल्क्युलेटरवर पटकन आन्सर काढायचं आहे. 300 डिवाइड बाय 680.38. यस 0.440. आता यातनं आपल्याला काय मिळणार आहे, फर्स्ट अननोन जो आपल्याला डायरेक्शन विचारली आहे थिटा. यस. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 0.440. आता बघा कॅल्क्युलेटरमध्ये जर आपल्याला वेळ कमी घालवायचा असेल तर दिलेला आन्सर व्हॅनिश करायचं नाही. त्या आन्सरला मी काय करणार, शिफ्ट टॅन इन ब्रॅकेट आन्सर म्हणणार, कारण ऑलरेडी मी ते आन्सर काढलंय. यस. मला डायरेक्टली आन्सर मिळून जाईल 23.79. सो थिटा इज इक्वल टू 23.79 डिग्री. यस. अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं आहे, फर्स्ट अननोन मिळालेला आहे. आता हा थिटा घेऊन मी आयदर इक्वेशन 1 घेईल किंवा इक्वेशन 2 घेईल, कुठेही थिटा पुट करा, आपल्याला डिरेक्टली काय मिळेल, जो टेन्शन फोर्स आपल्याला डायरेक्शन ऑफ टुवर्ड्स बी हा जो टी विचारलेला आहे, आता आपला थिटा मिळालेला आहे. यस. मग मी इक्वेशन 1 आणि 2 मध्ये कुठेही पुट केला तरी मला तेच आन्सर मिळणार आहे. यस. मग आपण काय करूया, यस डिरेक्टली इक्वेशन 1 कडे फोकस करूया. ओके. आता इक्वेशन 1 मध्ये काय म्हटलंय, यस. सो 300 इज इक्वल टू टी साइन थिटा. आता थिटाची व्हॅल्यू किती होती, थिटा इज इक्वल टू 23.79. ही व्हॅल्यू आपण इकडे पुट करूया. यस. आणि मग आपल्याला मिळेल 300 इज इक्वल टू टी साइन 23.79. यस.
आता बघा तेच आन्सर मी अजून तसंच ठेवलंय माझ्या कॅल्क्युलेटरमध्ये, मी व्हॅनिश केलेलं नाही. मी काय करणार आता, साइन इन ब्रॅकेट आन्सर म्हणणार. बघा डायरेक्टली आपल्याला काय मिळतंय, आन्सर मिळतंय, राईट. सो टी इन ब्रॅकेट 0.40 इज इक्वल टू 300. आता हे काय करायचं, इकडे जाऊन डिवाइड करायचं. सो 300 डिवाइड बाय 0.40 इज इक्वल टू टी. अँड नाव 300 डिवाइड बाय आन्सर. सो टी इज इक्वल टू 743.58 इज इक्वल टू टी. आता याला युनिट द्यायचं आहे, मग कुठलं युनिट आहे, यस फोर्स सिस्टीम आपल्याला कशामध्ये विचारली आहे, गिवन न्यूमेरिकलमध्ये, यस न्यूटनमध्ये आहे. म्हणजेच याचं पण युनिट काय येईल इकडे, न्यूटन. यस, म्हणजे जर आपण बघितलं तर याचं युनिट आपल्याला काय मिळेल, न्यूटनमध्ये, दॅट इज इक्वल टू टी. तर अशा प्रकारे स्टुडंट आपल्याला को प्लॅनर कंकरंट फोर्स सिस्टीममध्ये बेसिकली अशा प्रकारे थोडे कन्फ्युजिंग करणारे क्वेश्चन्स येतात, पण याच्यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशन्स 90% रिमाइंड झाली पाहिजे. एफ ऑफ एक्स, एफ ऑफ वाय, मग एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वायच्या इक्वेशन्समध्ये जर रिझल्टंट विचारला आणि 90% युनिव्हर्सिटीमध्ये रिझल्टंट दिलेलाच क्वेश्चन येतो, त्या केसमध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की रिझल्टंट हा हॉरिझॉन्टली दिलाय की व्हर्टिकली दिलाय त्या केसमध्ये. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, सपोज जर आपल्याला व्हर्टिकली रिझल्टंट विचारला, राईट, व्हर्टिकली रिझल्टंट विचारला आणि कुठलीही डायरेक्शन दिलेली नाही, अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, त्या केसमध्ये आपण पॉझिटिव्हच आर घ्यायचा. ओके. दुसरी गोष्ट, हॉरिझॉन्टली ॲक्ट असेल, त्याची डायरेक्शन लेफ्ट किंवा राईट दिलेली नसेल, तर त्या केसमध्ये पण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह आरच घ्यायचा. पण अजून एक थर्ड कंडिशन आहे जिथे स्टुडंट मॅक्सिमम कन्फ्यूज होतात. ती कंडिशन्स म्हणजे जर समजा रिझल्टंट व्हर्टिकली पण दिलेला नाहीये, रिझल्टंट तुम्हाला हॉरिझॉन्टल पण दिलेला नाहीये. बघा हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच्या लास्ट 2 मिनिटात मी जे डिस्कस करतोय हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. जर रिझल्टंट व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली असा न्यूमेरिकलमध्ये दिलेला नाहीये, पण रिझल्टंट ॲट पर्टिक्युलर अँगल आर इज इक्वल टू ॲट 30 डिग्री अशा कुठल्या तरी एका क्वाड्रंटमध्ये दिलेला आहे. समजा ते म्हटले की टुवर्ड्स दिस डायरेक्शन आर, राईट, अदरवाईज टुवर्ड्स दिस डायरेक्शन आर रिझल्टंट इज ॲक्ट. त्याचा अँगल दिलेला आहे सपोज इकडे 20 डिग्री. यस, म्हणजे तुम्ही बघताय व्हर्टिकली कम्प्लिटली नाही आहे, हॉरिझॉन्टली कम्प्लिटली नाही आहे, बट कुठेतरी तो इन्क्लाइंड आलेला आहे, कुठल्या पण क्वाड्रंटमध्ये आलेला आहे, राईट. त्या केसमध्ये एफ ऑफ वाय इज इक्वल टू आर पण घ्यायचं नाही, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आर पण घ्यायचं नाही. मग काय, मग त्या केसमध्ये आपण रिझल्टंटचं सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन आठवायचं आहे अलॉंग विथ एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ वाय, अँड दॅट इज अंडर रूट समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ ऑफ वाय स्क्वेअर. आणि या कंडिशन्समध्ये आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्सला 0च कन्सिडर करायचं, समेशन ऑफ एफ ऑफ वायला पण 0च कन्सिडर करायचं, आणि याचे जे आन्सर येतील ते आन्सर इथे पुट करायचे आणि मग तुम्हाला आरशी कम्पेअर करून त्यातला अननोन फोर्स मिळेल. यस, आणि या तीनही कंडिशन्स तुम्ही या न्यूमेरिकलच्या एंडला ज्या मी सांगतोय त्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या लक्षात ठेवा. ओके. आता यानंतर आपण नेक्स्ट, जसं मी तुम्हाला बेसिक सांगितलं आहे की युनिट नंबर 1 आणि 2 मध्ये आपल्याला काय इम्पॉर्टन्स असणार आहे, त्याचप्रमाणे युनिट नंबर 2 वर असणारे न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट व्हिडिओपासून सुरू करतोय. ओके मित्रांनो, इनसेम तोंडावर आली. खरंच अभ्यास झालाय का, आपण कॅपेबल आहोत का आता स्कोर करण्यासाठी, स्वतःला विचारावर. नसेल ना, काळजी नका करू. पर्पल ॲट ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर लगेच डाउनलोड करा. मित्रांनो, पर्पल ॲट ॲपमध्ये M1, M3 आणि मेकॅनिक्सचे व्हिडिओ लेक्चर प्लस पेपर सोल्युशन आहे. एकदम ऑफर्डेबल प्राइसमध्ये, वेगळी प्राइस नाही, एकाच प्राइसमध्ये तुम्हाला कोर्स प्लस पेपर सोल्युशन. सो अभ्यास करा, लगेच पेपर सोल्युशन करा, तुमचे विषय स्कोर करा. मित्रांनो, ॲप्लिकेशनच पर्पल हॅटच का, कारण 100% आम्ही गॅरंटी देतो. व्हिडिओ लेक्चर जे फ्री आहे ते बघा, तुम्हाला इतके सोपे वाटतील, तुम्ही स्कोर करशाल. सेकंडरी तुम्हाला वाटलं तुम्हाला बेसिक येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल, आणि पूर्ण कोर्स मराठीत आहे. सो सध्या आपल्याकडे ऑफर आहे, हे कुपन कोड वापरा आणि तुमचा पूर्ण इनसेम स्कोर करा. सो लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि इनसेम स्कोर करा. हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण युनिट नंबर 2 ज्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रॉइड आहे, फ्रिक्शन आहे, त्याचबरोबर मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, असे 3 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे जे मी तुम्हाला याआधी इन्सेमच्या प्रिपरेशनसाठी काय बेसिक असायला पाहिजे, काय इम्पॉर्टन्स असायला पाहिजे ते सांगितलं आहे, बरोबर. तर त्याच बेसवर आज आपण युनिट नंबर 2 वर सेंट्रॉइडवरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत, राईट. आता
युनिव्हर्सिटीमध्ये आलेल्या या एका क्वेश्चन्समध्ये तुम्हाला लक्षात येईल की सेंट्रॉइडल डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला दिलेल्या डायग्राममधनं इमॅजिन करून काय करावं लागतं, पूर्ण त्याचा सेंट्रॉइड फाइंड आउट करावा लागतो, बरोबर. तर मग हाच आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की लोकेट द सेंट्रॉइड ऑफ द प्लेन एरिया ॲज शोन इन फिगर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. ओके, ऑलरेडी आपल्याला अशा प्रकारची डायग्राम ड्रॉ करून येते, त्याच्यामध्ये हे एक्स आणि हे वाय आहे, हे आपण इंडिकेट करून घेतलं, राईट. आता याच्यामध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला हा जो शेडेड एरिया आहे, ॲक्च्युली या एरियाचा सेंट्रॉइड कुठे येणार आहे तेच आपल्याला याच्यामध्ये काय करायला लावलं आहे, कॅल्क्युलेट करायला लावलं आहे, राईट. म्हणजे लोकेट करायला लावलं आहे, म्हणजेच आपल्याला एक्स आणि वाय पासून त्याचं डिस्टन्स किती असणार आहे, राईट. आता या डायग्रामकडे जर बघितलं तर बेसिकली मला लगेच इमॅजिन झालं पाहिजे की यामध्ये दोन प्रकारचे जॉमेट्रिकल शेप इन्क्लुडेड आहे, बरोबर. आता पहिला जॉमेट्रिकल शेप जर मी ऑब्झर्व केला तर लक्षात आलं पाहिजे, पहिल्या जॉमेट्रिकल शेपमध्ये काय दिलंय बघा, यस, पूर्ण कंप्लीट डायग्राम ऑब्झर्व करा, पूर्ण कंप्लीट. असं समजा की इथे शेडेड एरिया नाही आहे, मग त्या पूर्ण कंप्लीट डायग्रामला मी जर ऑब्झर्व केलं तर मला लक्षात येईल, यस, एक क्वार्टर सर्कल मला याच्यामध्ये दिसत आहे, बरोबर. आता या पूर्ण क्वार्टर सर्कलला जर कन्सिडर केलं तर दॅट इज अवर एरिया नंबर 1, जॉमेट्रिकल एरिया नंबर 1, राईट. आता याच क्वार्टर सर्कलमध्ये जर मी ऑब्झर्व केलं तर माझ्या लक्षात येईल की अशा प्रकारे एक कंप्लीट हाफ सर्कल अलॉंग विथ वाय ॲक्सिस आलेला आहे, करेक्ट. म्हणजेच हा झाला आपला या न्यूमेरिकलचा एरिया नंबर 2, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस मी अशा दिलेल्या डायग्रामला कंप्लीट जॉमेट्रिकली ऑब्झर्व करेल त्याच वेळेस मला क्लिअर होईल की यस, म्हणजे क्वार्टर सर्कल पण आलेला आहे आणि आपल्याला हाफ सर्कल पण आलेला आहे, बरोबर, यस. मग इथे ऑब्झर्व केल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला आता दोन प्रकारच्या एरियाला कन्सिडर करायचं आहे. मग मला सांगा, तुमच्याकडे समजा मी अशा प्रकारचा कंप्लीट होल क्वार्टर सर्कल दिला, त्याचा पेपर कट करून दिला क्वार्टर सर्कलचा, आणि त्याच्यात एक हाफ सर्कलला असं लाईन ड्रॉ करून दिली आणि सांगितलं की एक कात्री घ्या आणि त्या हाफ सर्कलला काय करा, कट करा. मग काय होईल, जो रिमेनिंग राहील दॅट इज अवर शेडेड एरिया. समजतंय, यस. मग आपल्याला तेच करायचं आहे की पूर्ण क्वार्टर सर्कलमधून जो एरिया येईल, जो त्याचा मेन सेंट्रॉइड येईल, तोच आपण या हाफ सर्कलमधून कन्सिडर करून मायनस केला की आपल्याला रिक्वायर्ड काय मिळेल, या शेडेड एरियाचा सेंट्रॉइड मिळेल. हीच कन्सेप्ट अशा प्रकारे समजून घेतली की ते न्यूमेरिकल सोपं होतं. ओके, चलो लेट स्टार्ट. आता इथे बघा आपल्याला डायमेन्शन्स दिलेले आहे, या डायमेन्शन्सवरनं आपल्याला क्लिअर होईल की मी जर हा क्वार्टर सर्कल कन्सिडर केला तर याचा हे दिलेले डिस्टन्स काय असणार आहे, डिरेक्टली विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ बघून तुम्हाला आता कॉन्फिडन्स आला असेल की अरे पर्पल हॅटमध्ये किती सोप्या पद्धतीने मराठीत आणि एकदम बेसिक पासून शिकवताय, मला काहीच येत नाही तरी मला समजायला लागलं. सो मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला जर खरोखर इनसेम स्कोर करायचे असेल तर दोन पर्याय आहे. पहिली फास्ट ट्रॅक बॅच आमची एकदम सक्सेसफुली रन झाली. सेकंड फास्ट ट्रॅक बॅचसाठी आम्ही सध्या ॲडमिशनची इन्क्वायरी घेतोय. सो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, लगेच कॉन्टॅक्ट करा. तुमच्या लोकेशनला कुठली बॅच आहे त्यासाठी इन्क्वायरी करा आणि जॉईन करा. सेकंड पर्याय आहे, तुम्ही पर्पल हॅटचं ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ॲप्लिकेशनवरती गेले, पर्पल हॅट ॲपवर गेले की तिथे पूर्ण तुमचा इनसेमचा कोर्स आहे प्लस पेपर सोल्युशन आहे आणि सध्या 1 ऑक्टोबर पर्यंत स्पेशल ऑफर चालू आहे. सो त्या ऑफरची माहिती घ्या. पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुमची इनसेम नक्की स्कोर करा. सो तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करा किंवा पर्पल हॅट ॲप घ्या आणि तुमची इनसेम 100% गॅरंटेड मराठीत आपण स्कोर करूया. बिकॉज ओरिजिन हाच त्याचा काय झाला, सेंटर झाला. म्हणजेच या क्वार्टर सर्कलची ही जी रेडियस असणार आहे ती डिरेक्टली काय होणार आहे, त्याला आपण R इज इक्वल टू 120 mm म्हणू, करेक्ट. बघा, म्हणजे हीच काय झाली त्याची डायरेक्टली रेडियस. ओके, आता या हाफ सर्कलला जर मी कन्सिडर केलं तर याचा सेंटर कुठे येईल, इकडे येईल. याचा व्हर्टिकल डिस्टन्स पण आपल्याला दिलेला आहे, यस, ते किती आहे 120. मग मला सांगा या हाफ सर्कलची रेडियस काय असेल, या हाफ सर्कलची रेडियस पण आपण R' कन्सिडर करू किंवा R1 म्हणूया त्याला, राईट. म्हणजेच या हाफ सर्कलची रेडियस R1 झाली आपली 120 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 60 mm. ओके, अशा प्रकारे आपल्याला आता दोघंही जॉमेट्रिकल सर्कलच्या रेडियस मिळाल्यात, यस. चलो आता नेक्स्ट, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे बेसिकली
ते म्हणजे एक्स बार अँड वाय बार. हेच तर आपल्याला हवं आहे, बरोबर. मग एक्स बार आणि वाय बारचा बेसिक फॉर्म्युला काय ते पण आपल्याला माहीत पाहिजे. यस. मग एक्स बारचा आणि वाय बारचा आता आपण बघितलंय, दोन जॉमेट्रिकल शेप आपण कन्सिडर केलेत, राईट. सो एक्स बारचा फॉर्म्युला पटकन आठवला पाहिजे, बेसिक झालंय आपलं सर्व. यस. a1 x1 प्लस a2 x2 डिवाइड बाय a1 प्लस a2. सिमिलरली y साठी काय असेल, a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. पण सगळ्यात महत्त्वाचं, हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, पण याच्यात थोडा चेंज आहे. तो काय बघा, याच्यामध्ये आपल्याला शेडेड एरिया कन्सिडर करायचा आहे, राईट. म्हणजे आपल्याला पूर्ण होल दोघंही जॉमेट्रीचा सेंट्रॉइड फाइंड करायचा नाहीये. म्हणजे काय, एकातनं आपल्याला दुसरा मायनस करायचा आहे. म्हणजेच इथे जर आपण कन्सिडर केलं तर माझी ही साईन काय होणार आहे, इथे चेंज होऊन जाणार आहे. यस. ही साईन माझी इथे चेंज होऊन जाणार आहे. मग ती साईन माझी काय असणार आहे, मायनस. यस. ती साईन माझी असणार आहे मायनस. आता या प्रकारे आपल्याला लक्षात येईल की इकडे मायनस दिलं की मग आपल्याला ॲक्च्युअल एक्स बार आणि वाय बार मिळणार आहे. यस. सिमिलरली त्याच प्रकारे आपल्याला हा जो डिनॉमिनेटरचा आहे, इकडे आपल्याला ही पण काय करावं लागणार आहे, मायनस करावी लागणार, राईट. म्हणजेच आता आपला फॉर्म्युला काय झाला, कंप्लीट झाला, राईट. आणि या दोन फॉर्म्युल्याला फोकस करून आपल्याला याचा काय मिळणार आहे, सेंट्रॉइड मिळणार आहे. मग याच्यामध्ये काय काय अननोन आहे, a1 x1 a2 x2 a1 y1 a2 y2. एकदा का हे फाइंड आउट केले की तुमचा आन्सर लगेच मिळणार. त्या मिळालेल्या प्रत्येक व्हॅल्यूला इथे पुट केलं की आपला काय मिळणार, एक्स बार वाय बार. आणि ज्यावेळेस एक्स बार आणि वाय बार मिळेल, दॅट इज आवर या पूर्ण न्यूमेरिकलचं जे आपल्याला विचारलेलं आहे ते इम्पॉर्टन्स म्हणजे सेंट्रॉइड. यस. म्हणजे या एक्स बार आणि वाय बारला कॅल्क्युलेट केलं की आपल्याला सेंट्रॉइड मिळतो. चला वन बाय वन आपण कॅल्क्युलेट करूया. यस. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे x1. x1 काय आहे, जर आपण इकडे बघितलं. यस. आता पहिला एरिया आपण कुठे कन्सिडर केलाय, क्वार्टर सर्कलला कन्सिडर केला, राईट. मग याचा x1 घ्यायचा असेल तर मी इथे ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल. यस. म्हणजे या पूर्ण क्वार्टर सर्कलमध्ये या क्वार्टर सर्कलमध्ये आपल्याला माहिती आहे की याचा जर सेंट्रॉइड मी कन्सिडर केला तर अशा प्रकारे होतो. यस. मग x1 काय असणार आहे, इकडे असणार आहे. y1 काय असणार आहे, इकडे असणार आहे. आणि क्वार्टर सर्कलचा x1 आणि y1चा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणून या आधीचा आपण जे बेसिक घेतलेला आहे त्याच्यामध्ये आहे की x1 y1 या व्हॅल्यूज आपण दिलेल्या जॉमेट्रिकल शेपनुसार कशा घेतो. मग याचा आहे 4r/3π. सिमिलरली y1चा पण तोच फॉर्म्युला येणार 4r/3π. आता हे कशासाठी घेतोय, नंबर 1 क्वार्टर सर्कल, राईट. क्वार्टर सर्कलसाठी आहे. मग क्वार्टर सर्कलचा x1 y1. ओके. मग क्वार्टर सर्कलची रेडियस आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, किती आहे, 120. यस. सो 120 4 × 120/3π. सिमिलरली y1 पण तोच येणार 4 × 120/3π. कॅल्क्युलेटर घेऊन पटपट आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. यस. x1 y1. चला पटपट कॅल्क्युलेटरवर आन्सर कॅल्क्युलेट करूया. 4 × 120. यस. डिवाइड बाय इन ब्रॅकेट 3 × π. सो 50.92. सिमिलरली इकडे ते पण काय येणार 50.92. जर आपण दिलेल्या डायग्रामला विथ ओरिजिन कन्सिडर केलं तर सेंट्रॉइडचा डिस्टन्स x पासून आणि y पासून काय येतो, सिमिलर येतो. म्हणून आपल्या आलेल्या दोघंही व्हॅल्यू x आणि y1च्या काय आहेत, सिमिलर आहेत. यस. सिमिलरली आपण आता काय कॅल्क्युलेट करणार, नेक्स्ट कुठला आहे आपला हाफ सर्कल. यस. हाफ सर्कल. आता या हाफ सर्कलमध्ये पण सिमिलर आपल्याला काय येणार, त्याच्यासाठी पण येणार x1 y1. यस ऑर नो.
मग याच्यासाठी आपण x1 y1 म्हणण्यापेक्षा काय म्हणूया, x2 y2 म्हणूया. करेक्ट. मग याचा फॉर्म्युला काय, यस. आता जर आपण डायग्रामकडे बघितलं तर इथे हा हाफ सर्कल आलेला आहे. आता ज्या प्रकारे आपण एका क्वार्टर सर्कलचा x1 y1 घेतला होता, सिमिलरली या हाफ सर्कलला मी जर इथे कन्सिडर केलं तर इथे कुठेतरी याचा सेंट्रॉइड येणार आहे, राईट. म्हणजे अलॉंग द x याचं पण काय येणार, 4r/3π. अलॉंग द y, आणि हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की अलॉंग द y डिरेक्टली सर्कलच्या सेंटरवरच आपला काय येतोय, सेंट्रॉइडल डिस्टन्स येतोय. म्हणजे हा डायरेक्टली होऊन जाईल r. यस. मग तेच आपल्याला इकडे कन्सिडर करायचं आहे. यस. म्हणजे x2 झाला आपला 4r/3π आणि y2 झाला आपला डिरेक्टली r. मग आपण त्याला म्हटलंय r1. का, कारण तो आहे हाफ सर्कलचा रेडियस. मग r1 आहे आपली 60 mm. यस. आणि इकडे काय येणार, 4 × 60. हे बघा इकडे 120 आहे, कारण याची रेडियस ही क्वार्टर सर्कलची आहे. इकडचा जो r आहे तो आपण r1 घेतलेला आहे. मग मी इथे पण r1च घेतो, राईट. r1 ची व्हॅल्यू किती आहे, 60/3π. म्हणजे आपल्याला मिळेल x2. x2 किती मिळाला, चला कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करा. 4 × 60 / 3 × π. यस, 25.46. आणि y2 मिळाला आपल्याला 60 mm. यस. याला युनिट आहे mm, बिकॉज आपल्याला दिलेलं जे न्यूमेरिकल आहे त्याच्यामधलं डिस्टन्स आहे mm मध्ये. म्हणजे हे पण डिस्टन्स कशात आलं आपलं, mm मध्ये. ओके. चलो आता सांगा, सगळे अननोन मिळाले की नाही आपल्याला, x1 y1 मिळाला, x2 y2 मिळाला. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता राहिलं फक्त a1 अँड a2. बघा दोघांचा एरिया. यस. मग मला सांगा काय फॉर्म्युला आहे, क्वार्टर सर्कलचा एरिया पटकन आठवायचा. नसेल आठवत तर सर्कलचा एरिया काय, πr² / 4 केला की क्वार्टर होऊन जातं. यस. सो πr² / 4 π × 120 / 4. सो a1 काय मिळेल, यस पटपट, π × 120 चा स्क्वेअर येईल इकडे / 4. चेक करा आन्सर, 11309.73. चला सिमिलरली इकडे आता a2 कडे जाऊया. आता a2 काय, हाफ सर्कल. परत हाफ सर्कलचा फॉर्म्युला काय, πr² / 2. सो πr² / 2. मग a2 काय होऊन जाईल आपला, π × आता याचा r किती आहे, 60. 60² / 2. मग आपल्याला a2 चा आन्सर मिळेल π × 5654.86. आता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या अननोन टर्म्स मिळालेल्या आहेत. आता हा आपण काय करणार, यस, हा जो फॉर्म्युला डिस्कस केलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपलं काय येणार, कंप्लीट अननोन व्हॅल्यूज येणार आणि आपल्याला डायरेक्टली मिळणार सेंट्रॉइड, दॅट इज x बार अँड y बार. ओके. सो कॅल्क्युलेट करूया आपण. चलो, x बार इज इक्वल टू a1 x1 माइनस a2 x2 डिवाइड बाय a1 माइनस a2. यस. सिमिलरली y बार इज इक्वल टू a1 y1 माइनस a2 y2 डिवाइड बाय a1 माइनस a2. ओके. चलो 1 बाय 1 काय काय मिळालं आपल्याला, x1 50.92, a1 11309.73. ओके. आता इकडे आपण x बार आणि y बार याच्याशी रिलेटेड ज्या ज्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यात त्या आपण इकडे लिहून घेतल्यात. ओके. आता आपण काय करूया, 1 बाय 1 पुट करूया आणि आपल्याला x बार आणि y बार मिळेल, राईट. सो लेट स्टार्ट. ओके. x बार इज इक्वल टू a1 11309.73
इंटू x1 50.92 मायनस a2 किती आहे आपला 5654.86 इंटू x2 किती आहे 25.46 डिवाइड बाय a1 मायनस a2 11309.73 मायनस 5654.86 यस. सो x बार पटपट कॅल्क्युलेटर घेऊया. एक स्टेप वाढली तरी चालेल पण कॅल्क्युलेशन करताना चुकायचं नाही, कारण एकदा का प्रॉपर कॅल्क्युलेशन्स आले की आपल्याला आन्सर मिळतं. आपण डिरेक्टली सगळ्या याचा फायनल आन्सर सगळ्या याच स्टेपमध्ये कॅल्क्युलेट करायला गेलो तर चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, चला वन बाय वन घेऊया. 11309.73 यस 11309.73 इंटू 50.92 किती आलं इकडे 575891.45 मायनस 5654.86 मल्टिप्लाय 25.46 हे किती आलं 14397.2.73 डिवाइड बाय यस 11309.73 मायनस 5654.86 सो 5654.87 तुम्ही माझ्यासोबत कॅल्क्युलेशन स्टार्ट करा. यस सो 575891.45 मायनस 14397.2.73 डिवाइड बाय 5654.87 यस. सो x बार इज इक्वल टू 76.37. आन्सर चेक करा सर्वांनी. यस. सिमिलरली आता y बार इज इक्वल टू a1 y1 यस a1 आहे 11309.73 y1 आहे 50.92 मायनस a2 5654.86 इंटू तुमचा y2 आहे यस हे इकडे 60 आहे. ओके यस y2 किती आहे आपलं इकडे 60 डिवाइड बाय सेम 11309.73 मायनस 5654.86. ओके सो y बार इज इक्वल टू आता बघा इकडे याचा पण आणि याचा पण आन्सर सेम आहे, म्हणजे ही येणारी स्टेप्स आपली सेम असेल. मग इकडे वेळ घालवायचा का नाही, ॲज इट इज कॉपी करा. 575891.45 मायनस आता हे चेंज होणार आहे, मग हे आपण कॅल्क्युलेट करूया. 5654.86 मल्टिप्लाय 60. ओके यस सो 33921.6 डिवाइड बाय आता हे पण आन्सर सेम येणार आहे. यस 5654.87 मग y बार काय येईल आता डिरेक्टली यस 575891.45 मायनस 5654.331 डिवाइड बाय 5654.87. So that is 41.84 and that is y bar. ओके तर अशा प्रकारे आपल्याला कंप्लीट सेंट्रॉइड मिळालेला आहे. सेंट्रॉइडमध्ये आपण x बार आणि y बार कॅल्क्युलेट केलेला आहे. तर ॲट लास्ट एक छोटीशी लाईन आपण इथे लिहायची आहे. इथे म्हणायचं आहे सेंट्रॉइड C कॅपिटल C इज इक्वल टू x बार कॉमा y बार. सो C इज इक्वल टू
काय व्हॅल्यू आली आहे 76.37 41.84. तर अशा प्रकारे फायनल एक लाईन लिहून आन्सर कंप्लीट करायचं आहे. तर अशा प्रकारे स्टुडंट यापुढेही जर वेगवेगळे शेप आले तर त्या शेपमध्ये आपल्याला इमॅजिन करायचं की याच्यामध्ये नंबर ऑफ इन्क्लुडेड शेप किती आहे, त्याच्यातनं आपण नंबर ऑफ एरियाला कसं डिवाइड करू शकतो, म्हणजे आपल्याला इझिली काय करता येईल, दिलेल्या शेडेड एरियाला जो काही आपला सेंट्रॉइड विचारलेला आहे तो आपण असा कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आता पुढच्या न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची. फ्रिक्शनवरचे न्यूमेरिकल्स आपण बघितले की या आधीच्या न्यूमेरिकल्समध्ये आपण सेंट्रॉइडवरचं न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं होतं, बरोबर. त्याचप्रमाणे आपण आज फ्रिक्शनवरचं न्यूमेरिकल बघणार आहोत. बेसिकली याच्यामध्ये अशा काही आपल्याला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहे की ज्याच्यात आपल्याला कळेल की मॅक्सिमम अशा प्रकारचं युनिव्हर्सिटीचे क्वेश्चन किंवा युनिव्हर्सिटीच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतो. ऑलरेडी तुम्ही जर बघितलं तर मेन 2019ला हा क्वेश्चन येऊन गेला आहे, राईट. किती मार्क्ससाठी? 6 मार्क्ससाठी. यस. तर क्वेश्चन विचारण्याची स्ट्रॅटेजी थोडी चेंज होते, अदरवाईज त्याच्या मागच्या बेसिक थिंग्स ज्या आपल्याला इम्पॉर्टंट आहेत त्याच असतात आणि त्याच यूज करून आपल्याला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. चला तर बघूया आपण या न्यूमेरिकलमध्ये काय विचारलं आहे. अ 500 न्यूटन फोर्स ॲक्टिंग ऑन 150 kg ब्लॉक रेस्टिंग ऑन द इन्क्लाइंड. बघा इकडे एक इन्क्लाइंड प्लेन आहे, इन्क्लाइंड सरफेस आहे, त्याच्यावर हा 150 kgचा एक ब्लॉक आहे. यस, 150 kgचा एक ब्लॉक त्याच्यावर काय होतोय, रेस्ट केलेला आहे. If the coefficient of static and kinematic frictions are 0.25 and 0.20 respectively, state whether the block is in equilibrium or not and also find the value of friction force. बघा या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला दोन कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे फ्रिक्शन फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, दुसरं म्हणजे हा दिलेला ब्लॉक या 500 न्यूटनच्या रिपोज फोर्सने इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाही, बरोबर. आता या एक्झाम्पलकडे जर बघितलं तर तुम्हाला एक या डेमोमध्ये लक्षात येईल की सपोज हा काय आहे, हा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. या हॉरिझॉन्टल प्लेनवर मी काय ठेवलं, एक ब्लॉक ठेवलेला आहे, बरोबर. बट दिलेला प्लेन कसा आहे आपला, इन्क्लाइंड. मी जर याला इन्क्लाइंड पोझिशनमध्ये घेऊन गेलो तर काय होणार, यस बघा इन्क्लाइंड अँगल म्हणजे याला आपण रिपोज अँगल म्हणतो. रिपोजमध्ये घेऊन गेलो तर एका विशिष्ट अँगल नंतर तो पडून जाणार, राईट. यस. मग मला सांगा याला जर इक्विलिब्रियममध्ये ठेवायचं असेल तर मला काय करावं लागेल, यस इकडनं एक फोर्स असा लावून धरावा लागेल, असा फोर्स मला द्यावा लागेल की नाही. यस. मग हा फोर्स इथे अप्लाय झालेला आहे ऑलरेडी 500 न्यूटन. मग या 500 न्यूटनच्या फोर्सने हा जो ब्लॉक आहे हा इन्क्लाइंड प्लेनला स्वतः इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये बॅलन्स करतो की नाही हे आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला म्हटलं आहे की कोफिशियंट ऑफ स्टॅटिक अँड कायनेटिक फ्रिक्शन. बघा स्टॅटिक अँड कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे मी जरी या रूममध्ये एका स्टँडिंग पोझिशनमध्ये असेल तरी माझ्या वेटचं एक स्मॉल अमाऊंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय टाईल्सवर आहे. ज्यावेळेस आपण या ब्लॉकला या प्लेनवर हॉरिझॉन्टली कन्सिडर करणार आहे तर याचं इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये एक स्टॅटिक फ्रिक्शन इकडे असणार आहे. याला इन्क्लाइंड केल्यानंतर याच्यामध्ये पण फ्रिक्शन क्रिएट होणार आहे. यस. आणि त्याचेच कोफिशियंट आपल्याला दिलेले आहे. यस. मग या दिलेल्या पूर्ण कंडिशन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय, याचं 150 kg वेट. मला सांगा जेवढं सेल्फ वेट इन्क्रीज होणार आहे तेवढं तो स्वतःला काय करणार आहे, त्या इन्क्लाइंड प्लेनकडनं डाऊनवर्ड साईडला काय करणार आहे, जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तेवढाच आपल्याला काय द्यावा लागणार आहे, त्याला फोर्स द्यावा लागणार आहे. आणि आता अवेलेबल वेट आणि अवेलेबल त्याला रेजिस्ट करणारा फोर्स यावरनं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फ्रिक्शन फोर्स आणि इक्विलिब्रियम कंडिशन्स चेक करायची. तर अशा प्रकारे न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला काय विचारलं आहे, न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला गिवन डाटा काय आहे, या सगळ्या गोष्टी आधी 1 मिनिटासाठी व्यवस्थित रीड करायच्या आणि मगच पुढे सोल्युशनकडे जायचं. ओके. आता बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला. यस. इथे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल इकडे आपल्याला दिलेला आहे P इज इक्वल टू 500 न्यूटन. यस. त्याच्यानंतर आपल्याला दिलेली आहे म्यू सफिक्स स्मॉल एस. आता म्यू एस म्हणजे काय,
दॅट इज कोपिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. एस स्टँड फॉर स्टॅटिक. कोपिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती दिलेलं आहे? 0.25. म्यू कोपिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. यस, सो इट इज डिनोटेड बाय म्यू के. तो किती दिलेला आहे आपल्याला? 0.20. म्हणजे माझ्याकडे काय दिलेलं आहे? पी दिलेला आहे, म्यू एस दिलेला आहे अँड म्यू के दिलेला आहे. ओके, आता या डायग्रामकडे जर आपण ऑब्झर्व केलं तर इकडे आपल्याला एक असं राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक जॉमेट्रिकल शेप दिसतोय छोटासा. त्याच्यामध्ये आपल्याला साईडचे डायमेन्शन्स दिसत आहेत 3/4. कशासाठी दिलेलं असेल ते इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, या डायग्रामला जर ऑब्झर्व केलं तर इन्क्लाइंड प्लेन म्हणजे काहीतरी हॉरिझॉन्टल सोबत अँगल असेल की नाही? ऑब्विसली येस. मग त्यासाठी 3/4 दिला म्हणजे याचं हेल्प घेऊन आपल्याला तो इन्क्लाइंड अँगल कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि त्याच अँगलला फ्रिक्शनच्या कन्सेप्टमध्ये आपण म्हणतो रिपोज अँगल. रिपोज अँगल. ओके, मग त्याला तुम्ही काही कन्सिडर करा. मग याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे रिपोज अँगल. यस, मग मी त्याला म्हणतो थिटा. आता थिटा आहे का? नाही. म्हणजे यासाठी आपल्याला काय हेल्प, कशाची जॉमेट्रिकल हेल्प घ्यावी लागेल? आपण ट्रिग्नोमेट्रिक हेल्प 3/4 कसं घेऊ शकतो? यस, मग मी त्या डायग्रामला जर इथे अशा प्रकारे कन्सिडर केलं, सपोज हा इन्क्लाइंड प्लेन आहे. यस, आणि इकडे आपला आला थिटा. मग या थिटाला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय दिलेलं आहे इथे? 3/4. म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू, यस, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजसंट. Yes or no? Yes. So 3/4. So theta is equal to tan inverse 3/4 चा आन्सर पटपट कॅल्क्युलेट करायचं आहे. 3/4 दॅट इज 0.75. मग थिटा किती मिळाला आपल्याला? टॅन इनवर्स आन्सर यस 36.85. याचा अर्थ काय? बघा, दिलेला इन्क्लाइंड प्लेन हा कम्प्लिटली 36.85 अँगलमध्ये काय झाला? इन्क्लाइंड झालेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड बऱ्याचशा व्हॅल्यूज इथून मिळालेल्या आहे. ओके, आता आपण याची फ्री बॉडी डायग्राम कन्सिडर करून याच्यावर स्वतः दिलेलं वेट, दिलेला 500 न्यूटन फोर्स कशा पोझिशनमध्ये रिॲक्ट होतो ते आपण आता नेक्स्ट फ्री बॉडी डायग्राममध्ये बघणार आहोत. यस, आता बघा इकडे मी एक फ्री बॉडी डायग्राम याची ड्रॉ करून ठेवलेली आहे. आता जर आपण बघितलं तर हा किती होता? 150 kg. ओके, डू यू नो 150 kg इज ओनली मास, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एम. एम इज इक्वल टू 150 kg. ते वेट नाहीये, आपल्याला माहिती आहे. वेट म्हणजे काय? डब्ल्यू केव्हा होतो? डब्ल्यू इज इक्वल टू mg. आणि 99% स्टुडंट डिरेक्टली व्हॅल्यू घेतात. म्हणून कितीही कन्सेप्ट क्लिअर असली तरी पण छोट्या छोट्या अशा मायन्यूट मिस्टेकमध्येच आपले मार्क्स जातात. ओके, म्हणून या गोष्टीला सगळ्यात महत्त्वाचं की दिलेल्या कंडिशन्समध्ये डिरेक्टली वेट म्हटलेलं असेल किंवा त्याच्यातली डब्ल्यूची व्हॅल्यू म्हणून दिलेलं असेल तर नो नीड टू कॅल्क्युलेट mg. पण इकडे आपल्याला डिरेक्टली मास दिलेला आहे. ओके, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता फ्री बॉडी डायग्राममध्ये जर आपण ऑब्झर्व केलं, मला सांगा इन्क्लाइंड प्लेन जरी असला तरी या इन्क्लाइंड प्लेनमध्ये या ब्लॉकचं काहीतरी वेट या प्लेनवर येणार आहे. म्हणून आपल्याला इकडे एक फोर्स अप्लाय होतो. करेक्ट. त्यानंतर या इन्क्लाइंड प्लेनला खाली रेजिस्ट करताना पण एक फोर्स येतोय. म्हणजे 500 न्यूटन जर अप्लाय केला तर त्याच्यावर येणारा तुमचा परत रिव्हर्स फोर्स असेल, दॅट इज mg साइन थिटा. ओके, आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, या mg कॉस थिटाला अजून एक कोणीतरी रेजिस्ट करतं, दॅट इज कॉल्ड ॲज आर. दॅट इज कॉल्ड ॲज कम्प्लीट रिॲक्शन टुवर्ड्स फोर्स. कुणाचा फोर्स? त्याच्या सेल्फ वेटचा फोर्स. म्हणून इथे अजून एक येणार आहे ते म्हणजे कॅपिटल आर. आणि मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस इन्क्लाइंड प्लेनवर अशा प्रकारचा ब्लॉक येईल त्यावेळेस डिरेक्टली कन्सिडर ॲज mg कॉस थिटा mg साइन थिटा. यस, आता हा mg आला कुठून? तर या स्वतःच्या ब्लॉकचं एक व्हर्टिकल mg इथे ॲक्ट होतोय. हे बघा, इकडे बघा,
सगळ्यांनी, इकडे काय होतोय एम जी ॲक्ट होतोय, म्हणजेच त्याला काय केलं आपण एका कंप्लीट 2 फोर्समध्ये रिझॉल्व्ह केलंय. रिझोल्युशन ऑफ फोर्सेस युनिट नंबर 1, त्याचं बेसिक परत इकडे आपल्याला लागतंय, यस विसरायचं नाही. एम जी कॉस थिटा, एम जी साइन थिटा. ओके, आणि मग हा एम जी किती आपला, म्हणजेच डब्ल्यू किती झाला 150 इंटू जीची व्हॅल्यू काय असते स्टँडर्ड व्हॅल्यू 9.81, म्हणजे आता तुमचा कंप्लीट येणारा व्हर्टिकल फोर्स किती झाला एम जी 150 इंटू 9.81, यस दॅट इज 1471.9. बघा डब्ल्यू किती आला आपला 1471.5. ओके, आता या प्रकारे आपल्याला सगळ्या गिवन फोरच्या कंडिशन्स या डायग्राममधनं क्लिअर झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर इकडे एफ रिक्वायर्ड काय कन्सेप्ट आहे, इकडे एफ रिक्वायर्ड काय कन्सेप्ट आहे ही पण समजून घेणं गरजेचं आहे, राईट. मला सांगा, ज्यावेळेस हा ब्लॉक स्वतः सेल्फ वेटने खाली इन्क्लिनेशनच्या अँगलने खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, त्याला कोण रेजिस्ट करतोय 500 न्यूटन, बरोबर. मग याला बॅलन्सिंग इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी कुठला तरी अजून एक फोर्स आपल्याला गरजेचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एफ रिक्वायर्ड, आणि तोच आपल्याला चेक करायचा आहे कारण आपल्याला न्यूमेरिकलमध्ये तसंच विचारलेलं आहे, बरोबर. चलो, आता सगळ्यात इम्पॉर्टंट ही झाली आपली कंप्लीट फ्री बॉडी डायग्राम. या फ्री बॉडी डायग्रामचा यूज करून आपल्याला इक्विलिब्रियमची इक्वेशन्स, परत युनिट नंबर 1 ची बेसिक कन्सेप्ट इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि मी याआधी तुम्हाला सांगितलंय की इक्विलिब्रियमच्या कंडिशन्सवर तुम्हाला युनिट नंबर 1 मधला काही पार्ट, युनिट नंबर 2 मधला काही पार्ट, युनिट नंबर 3 and 4 टोटली डिपेंड्स ऑन युअर इक्विलिब्रियम इक्वेशन्स. त्याच्यामुळे हे सगळ्यात परफेक्ट असणं गरजेचं आहे. ओके, आता बघा इकडे इक्विलिब्रियम कंडिशन्समध्ये समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घेऊया आपण. ओके, आता मला सांगा समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे, म्हणजे या केसमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ही असेल आपल्या आता या इन्क्लिनेशन प्लेनची हॉरिझॉन्टल लाईन, बरोबर. मग या हॉरिझॉन्टल लाईनमध्ये असलेले फोर्स, मग इन्क्लिनेशन प्लेनच्या डायरेक्शनने जाणारे फोर्स प्लस घ्यायचे, अपोजिट डायरेक्शनने जाणारे मायनस घ्यायचे, राईट. मग इकडे काय येईल आता, यस बघा इकडे कोण जात आहे 500 प्लस मायनस कोण आहे एम जी. आता एम जीची व्हॅल्यू आपण घेतली आहे इकडे, दॅट इज कॉल्ड ॲज एम जी, बरोबर. एम जीची व्हॅल्यू किती आहे 1471.5 अलॉंग विथ साइन थिटाची व्हॅल्यू किती आली होती आपली, यस थिटा इज इक्वल टू 36.85, थिटा इज इक्वल टू 36.85. सो 36.85 हा मायनसमध्ये येईल की नाही, यस, म्हणून ही साईन आपली चेंज होईल, यस इकडे मायनस येणार, म्हणजे इकडे घेऊया आपण मायनस. अजून एक एफ रिक्वायर्ड पण त्याच डायरेक्शनने जातोय, सो एफ रिक्वायर्ड येईल आपला प्लस, यस, आणि दॅट इज दी कंप्लीट इक्विलिब्रियम कंडिशन्स. सो कन्सिडर इज इक्वल टू 0. ओके, चलो 1 by 1 आता कॅल्क्युलेट करूया आपण. काय येणार 500 मायनस 1471.5 साइन 36.85, yes, and now F required is equal to 382.49 न्यूटन. हे आलं आपलं एफ रिक्वायर्डचा आन्सर. ओके, आता आपण घेणार समेशन एफ ऑफ वाय. मग सर समेशन एफ ऑफ वाय काय कॅल्क्युलेट करायचं, बघा दिलेल्या गिवन डायग्राममध्ये माझी अननोन कन्सेप्ट होती एक एफ रिक्वायर्ड, दुसरी अननोन कन्सेप्ट होती ती म्हणजे कॅपिटल आर, दॅट इज कंप्लीट रिॲक्शन ऑफ युअर फोर्स, राईट. मग त्या आरला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मला काय करावं लागेल, यस, मग परत मला समेशन ऑफ एफ ऑफ वाय कडे जावं लागेल. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0. आता समेशन ऑफ एफ ऑफ वाय जर घ्यायचं असेल तर मला सांगा किती प्रकारचे फोर्स आहेत, ओनली 2 टाइप ऑफ फोर्सेस वी हॅव टू कन्सिडर व्हर्टिकली, यस. मग त्याच्यामध्ये बघा वर जाणारे प्लस, खाली येणारे मायनस, म्हणजे आर मायनस एम जी कॉस थिटा एवढंच येणार इक्वल टू 0. मग मला सांगा आर मायनस, आता एम जीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे
1471.5 cos 36.85 इक्वल टू 0. आता याचा आन्सर काढा, डिरेक्टली राईट साईडला घ्या म्हणजे आपल्याला आर मिळेल. आर इज इक्वल टू 1471.5 cos 36.85. यस, किती मिळाला आर? 1177.50. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ आर. यस ऑर नो? ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय? हा आहे आपला एफ रिक्वायर्ड. म्हणजे या दिलेल्या मासला मला जर खाली जाऊ द्यायचं नसेल, आहे त्याच इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये ठेवायचं असेल, तर मला एवढा एफ रिक्वायर्ड लागणार आहे. म्हणजे मी त्याला तेवढं खेचून ठेवलं, त्या फोर्सने त्याला खेचून पकडलं की मग तो काय होणार? त्याच इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये राहणार. बरोबर? म्हणून त्याला रेजिस्ट करणारा फोर्स, त्याच्या वेटला रेजिस्ट करणारी रिॲक्शन किती आहे? 117.50 न्यूटन. बट मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं काय आहे? वेदर द ब्लॉक इज इन इक्विलिब्रियम ऑर नॉट. आपल्याला अजून कळालेलं नाही की ब्लॉक इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाहीये, तेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला या दोन महत्त्वाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. दॅट इज स्टॅटिक इक्विलिब्रियम अँड कायनेटिक इक्विलिब्रियमचे कोफिशियंट आपल्याला इथे दिलेले आहे. मग हे का दिलेले असतील न्यूमेरिकलमध्ये? नक्कीच त्याचा काहीतरी यूज असेल. यस, ज्यावेळेस आपण आलेल्या रिॲक्शनला याने मल्टिप्लाय करू त्याच वेळेस आपल्याला कंप्लीट फ्रिक्शनचा फोर्स मिळतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला माहित आहे की फ्रिक्शनमध्ये एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू एस इंटू आर. हा एक बेसिक फॉर्म्युला फ्रिक्शन मधला आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला की ॲक्च्युअल खरंच फ्रिक्शन फोर्स किती अप्लाय होतो, दॅट इज म्यू एस इंटू आर. मग आपण हाच कॅल्क्युलेट करणार आहे. म्यू एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू एस किती होता? 0.25 इंटू आलेला आर किती आहे? 1177.50. करा मल्टिप्लाय. Yes, and that is F max is equal to 294.37. आता आपल्याला आपलं कंप्लीट आन्सर मिळेल. यस, कुठला आन्सर मिळेल आता? बघा इकडे काय म्हटलंय, दिलेला एफ रिक्वायर्ड आहे 382.49 न्यूटन, आलेला एफ मॅक्स आहे 294.37. इट मीन्स व्हॉट? एफ रिक्वायर्ड इज ग्रेटर दॅन एफ मॅक्स. यस ऑर नो? एफ रिक्वायर्ड इज ग्रेटर दॅन एफ मॅक्स. म्हणजेच सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे या केसमध्ये? दॅट इज नॉट इन इक्विलिब्रियम. नॉट इन इक्विलिब्रियम. तर अशा प्रकारे आपण या दिलेल्या न्यूमेरिकलचा फर्स्ट हाफ आन्सर कंप्लीट केलं. याच्यामध्ये आपल्याला क्लिअर झालं की आपलं दिलेली कंडिशन्स ही इक्विलिब्रियममध्ये आहे की नाही. राईट? म्हणजे या कंडिशन्समध्ये आपल्याला कळतं की एफ रिक्वायर्ड हा एफ मॅक्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्याला त्याला जास्त फोर्स अजून द्यावा लागेल. म्हणजे आहे त्या कंडिशन्समध्ये तो इक्विलिब्रियममध्ये नाही. ओके. त्यापुढे जाऊन आपल्याला काय विचारलंय? कॅल्क्युलेट द फ्रिक्शन फोर्स. जर आपण न्यूमेरिकल बघितलं तर लास्टला असं पण म्हटलंय, ऑल्सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन फोर्स. ऑलरेडी आपण स्टॅटिक कंडिशनचा फ्रिक्शन फोर्स काढलेला आहे. आता राहिला फक्त कायनेटिक स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. ओके. आता याच्यामध्ये आपण बघूया. यस, सो नाव एफ मॅक्स कुठल्या कंडिशन्समध्ये? कायनेटिक फ्रिक्शनमध्ये. मग त्याला कुठला कोफिशियंट मल्टिप्लाय करायचा? म्यू के इंटू आर. ओके. सो म्यू के किती आहे? 0.20 इंटू आरची व्हॅल्यू किती आहे आपली? 1177.50. 1177.50. ओके. मग आपल्याला या कंडिशनमध्ये मिळेल एफ मॅक्स. ओके. किती मिळेल तो आता? यस, 0.20 मल्टिप्लाय 1177.50. त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 235.5 न्यूटन. आणि इकडे पुढे म्हणायचं आहे दॅट इज इन कायनेटिक
कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. यस, आणि प्रिव्हियसली आपण कॅल्क्युलेट केलेलाच आहे. इकडे बघा म्यू एस इंटू आर, म्हणजे हे जे आलेलं आन्सर होतं ते होतं आपलं स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन. अशा प्रकारे आपल्याला दोघंही फ्रिक्शन फोर्स मिळाले आणि त्याचसोबत आपल्याला कळालं की दिलेली कंडिशन्स ही इक्विलिब्रियममध्ये आहे की नाही आहे. ओके, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट जी समरी आपली असेल आजच्या न्यूमेरिकलचं इम्पॉर्टंट काय, ज्याच्या बेसवर आपल्याला अशा प्रकारचं कुठलंही न्यूमेरिकल पुढे क्वेश्चन पेपरमध्ये आलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फ्रिक्शनमध्ये मॅक्सिमम कंडिशन्समध्ये तुम्हाला इन्क्लिनेशन अँगल मिळतो. तो इन्क्लिनेशन अँगल कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, दिलेल्या कुठल्याही एक्सटर्नल बॉडीचं स्वतःचं वेट असतं हे सगळ्यात महत्त्वाचं विसरायचं नाही. मॅक्सिमम स्टुडंट ही स्टेप विसरून जातात की ते एम जी घेण्याचं विसरून जातात, राईट. म्हणजेच हा असतो आपला डब्ल्यू. कधी कधी जर डब्ल्यू इज इक्वल टू एक्स वाय झेड व्हॅल्यू दिलेली असेल तर एम जी कॅल्क्युलेट करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, याचं डायरेक्ट ही डायग्राम पाठ करून ठेवायची. इट मीन्स याचे रिझोल्युशन डायरेक्ट असेच येतात. इन्क्लाइंड बॉडी, इन्क्लाइंड प्लेनवर कुठली पण बॉडी जर दिलेली असेल, त्याचं पर्टिक्युलर मास दिलेलं असेल तर त्या केसमध्ये डिरेक्टली याचे रिझोल्युशन असे असतात आणि याचं डिरेक्टली कॉस थिटा, याचं डिरेक्टली साइन थिटा या कंडिशन्समध्ये व्हॅल्यू लिहून ठेवायच्या. याच्या पुढे काय येणार, जसं की आपण युनिट नंबर 1 मध्ये शिकलो डब्ल्यू, मग इथे येणार डब्ल्यू, इकडे येणार डब्ल्यू. हे विसरायचं नाही. एकदा तुम्हाला हे क्लिअर झालं की दिलेल्या एक्सटर्नल फोर्सला याच्याबरोबर कन्सिडर करून तुम्ही परत इक्विलिब्रियम कंडिशन्सनुसार आज जसं आपण हे सोल्युशन घेतलं त्यानुसार तुम्ही पुढचे सोल्युशन काढू शकतात. आणि 95% पॉसिबिलिटी अशा प्रकारच्याच न्यूमेरिकलची तुम्हाला एक्झाममध्ये असणार आहे. म्हणून हे आयडल एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपण कशा प्रकारे फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली. जोपर्यंत फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलंही न्यूमेरिकल क्लिअर होणार नाही. आणि फ्रिक्शनवर 100% अशाच प्रकारचं न्यूमेरिकल तुम्हाला येणार आणि अशा प्रकारे त्याचं काय करायचं, प्रिपरेशन करायचं आहे. ओके, चला तर आज झालेली या न्यूमेरिकलच्या रिलेटेड तुम्हाला अजून न्यूमेरिकल स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. ओके मित्रांनो, इनसेम तोंडावर आली. खरंच अभ्यास झालाय का? आपण कॅपेबल आहोत का आता स्कोर करण्यासाठी? स्वतःला विचारावर. नसेल ना, काळजी नका करू. पर्पल ॲट ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर लगेच डाउनलोड करा. मित्रांनो, पर्पल ॲट ॲपमध्ये M1 M3 आणि मेकॅनिक्सचे व्हिडिओ लेक्चर प्लस पेपर सोल्युशन आहे. एकदम ऑफर्डेबल प्राईसमध्ये, वेगळी प्राईस नाही, एकाच प्राईसमध्ये तुम्हाला कोर्स प्लस पेपर सोल्युशन. सो अभ्यास करा, लगेच पेपर सोल्युशन करा, तुमचे विषय स्कोर करा. मित्रांनो, ॲप्लिकेशनच पर्पल हॅटच का? कारण 100% आम्ही गॅरंटी देतो. व्हिडिओ लेक्चर जे फ्री आहे ते बघा, तुम्हाला इतके सोपे वाटतील, तुम्ही स्कोर करशाल. सेकंडरी तुम्हाला वाटलं तुम्हाला बेसिक येत नाही तरी तुम्ही स्कोर करशाल आणि पूर्ण कोर्स मराठीत आहे. सो सध्या आपल्याकडे ऑफर आहे, हे कुपन कोड वापरा आणि तुमचा पूर्ण इनसेम स्कोर करा. सो लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि इनसेम स्कोर करा.